सरकारमध्ये मोठ्या उलथापालथीची शक्यता वर्तवण्यात येते। राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होणार आहे असा प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालाय। मुंबईमध्ये लॉकडाऊनची शक्यता मी कुठेही म्हटलेलो नाही। त्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये लॉकडाऊन कधी करावा याचे काही निकष आहेत। निकषामध्ये प्रामुख्याने पहिला नंबर की आपण जर मुंबईच्या केसेस बघितल्या तर जरूर मुंबईच्या केसेस वाढत आहेत, परंतु या केसेसमध्ये 85% केसेस एसिम्प्टमॅटिक आहेत आणि त्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन लागतं, त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची कारण नाही। आज जर आपण बघितलं तर ऑक्सिजनचे, व्हेंटिलेटर्सचे, ICUचे सगळे बेड्स फक्त 20 ते 25% भरलेले आहेत। 50 ते 75% हे रिकाम आहेत आणि म्हणून अशी कुठलीही कारण नाही की ज्यामुळे ताबडतोबीनं लॉकडाऊन करावं लागेल। पण हे नक्कीच आहे की मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये 20 लाख लोकांना फाईन केलं मास्क नाही या कारणाने आणि 42 कोटी रुपये यामधून जमा झालेले आहेत। याचा अर्थ एक की आहे की आपण जे निर्बंध घातलेले आहेत त्यामध्ये आपण निश्चित कठोरपणाने ते निर्बंध त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की सोशल डिस्टन्स आणि मास्क हा महत्त्वाचा आहे। ज्या ठिकाणी अनावश्यक गर्दी आहे ती टाळली पाहिजे हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय या सगळ्या बाबतीत निश्चित प्रकारे फार चिंतित आहेत, काळजी घेत आहेत आणि मला असं वाटतं की महानगरपालिकेला अशा पद्धतीच्या फार सक्त सूचना आहेत। म्हणून आज रेल्वेमध्ये सुद्धा कुठलेही असे काही आपण टायमिंग्स केलेले नाही की खूप गर्दी होईल। ह्या सगळ्याच गोष्टींच्या अनुषंगाने मला असं वाटतं की तूर्त लगेच काही सर आजची जे मीटिंग आहे सोशल डिस्टन्सिंगचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बदलण्याची शक्यता दाट इकडे निर्माण झालेली आहे। सचिन वाझे प्रकरण असेल, सुशांत सिंग राजपूत प्रकरण असेल, एकामागोमाग एक सरकारवर आरोप होतात की गृहमंत्री बदलणार आहेत अशी शक्यता आहे। मला असं वाटतं की कुठल्याही पक्षाचे अध्यक्ष हे सर्व असतात। आमच्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब हेच सर्व आहेत आणि त्यामुळे त्यांचा कोणताही निर्णय असेल, कुणाच्याही बद्दलचा असेल तर तोच अंतिम असतो। मला वाटत नाही यात जे काही पवार साहेब ठरवतात ती अंतिम गोष्ट। मला स्वतःला याबाबतचं कुठलंही सांगण्याचा अधिकार नाही, तो पवार साहेबांचाच आहे, तो पवार साहेबांनीच ठरवतो। आज महापालिकेमध्ये बैठक झालेली आहे, त्याच्यानंतर नाना पटोले देखील भेटलेले आहेत। सरकारच्या हालचाली अचानकपणे वाढलेल्या आहेत, काय कारण आहेत? सरकार बॅकफूटवर आहे का? मला वाटतं कुठलंही बॅकफूटवर असण्याचं कारण नाही। सरकार पूर्ण मेजॉरिटीमध्ये आहे, सरकारमध्ये संपूर्ण समन्वय आहे, तिन्ही पक्षांमध्ये समन्वय आहे आणि संपूर्णतः सगळं सुरळीत चाललेलं आहे। जर कुठल्याही मंत्र्यांकडून काहीही छोटी मोठी चूक झाली तर ते पक्षाध्यक्ष निश्चित प्रकारे त्यांना समज देत असतात आणि प्रॉपर समन्वय असतो। मला वाटत नाही कुठलीही पक्षामध्ये आणि सरकारमध्ये अडचणीचा विषय कुठलाही नाही। तर आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतो। अनिल देशमुख यांचं गृहमंत्रीपद जाणार का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। तर अजित पवार, जयंत पाटलांच्या नावाची चर्चा देखील आता गृहमंत्रीपदासाठी केली जाते। ही मोठी बातमी आताच्या क्षणाची पाहतोय कारण राज्य सरकारमध्ये मोठ्या उलथापालथीची शक्यता वर्तवण्यात येते। अनिल देशमुख यांचं गृहमंत्रीपद जाणार का यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर बैठकांचं सत्र जे आता सुरू झालेलं आहे। राष्ट्रवादी नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे। गृहमंत्री अनिल देशमुखांना हटवलं जाण्याची शक्यता आहे, तर गृहमंत्रीपद मोठ्या नेत्यांकडे जाण्याची शक्यता आहे। गृहमंत्रीपदासाठी 2 मोठ्या नेत्यांची नावं देखील चर्चेत आहे। अजित पवार आणि जयंत पाटील यांचं नाव आता चर्चेत आहे। शक्यता नाही आहे आणि कोणी स्पेक्युलेशन करू नये मला वाटतं। जोरदार सुरू झालेली आहे, तुमचं आणि अजितदादांचं नाव समोर येते गृहमंत्रीपदासाठी। अशा कोणत्याही वावड्या उठवण्याची आवश्यकता नाही आहे। गृहमंत्र्यांचा राजीनामा देण्याचा काही प्रश्नच सुरत नाही, ते व्यवस्थितपणाने काम करतात, त्यामुळे असा कोणताही प्रस्ताव पक्षासमोर नाही आहे।
वाझे प्रकरणावर सरकारच्या अडचणी वाढल्यात. वाझे प्रकरणावरनं सरकारच्या अडचणी वाढल्यात का? पाटील साहेब, असं आहे की सरकार ठाम मताचं आहे की ज्यांनी जर काही चुका केल्या असतील, कोणी कुठे इन्व्हॉल्व असेल तर त्यांना योग्य ते प्रायश्चित्त व्हायला पाहिजे. त्यात कुणाची बाजू घेण्याचा सरकारचा प्रश्न नाही, तसा विचारही सरकारमध्ये कोणी करत नाही. कुठेतरी विरोधकांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितलेला आहे. मंत्री से मिले आज पवार साहब सोबत. आप एक करके सर, सवाल पूछेंगे. विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला वजे या प्रकरणावरनं. आता वजे या प्रकरणावरून गृहमंत्र्यांनी कोणती चूक केलेली नाही, त्यांचा राजीनामा मागण्याचा काही प्रश्न नाही. वजेंना NIAने चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. ज्या गोष्टी NIA फाइंड आउट करतील त्याचा तपास होईल. त्या सर्वांचंच आम्ही जे काही निघेल ते सगळे ज्यांनी काही चुका केल्या असतील तर त्याला ते प्रायश्चित्त व्हायला पाहिजे, हीच आमच्या सरकारची भूमिका आहे. सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही. पण वजे प्रकरणाची जी तपास सुरू आहे NIA करता आहे, कुठेतरी हे राजकीय म्हणायचं गेला. असं आहे की एखाद्या घटनेत NIA आलेली आहे, त्यांनी त्या गुन्ह्याचा तपास केला आहे. ATS देखील तपास करत होतं, ATSचा तपास देखील चालू होता. पण दरम्यानच्या काळात NIA आलेली आहे आणि NIAने तो तपास हातात घेतलेला आहे. जी काही फॅक्ट आहे ती ATSच्या समोर जी आली त्याच प्रमाणात त्यांच्यासमोरही येत असेल आणि त्याची अधिक माहिती आता ते पुढे तपास करतात, त्यांना जास्त माहिती मिळाली तर त्यावर योग्य ती कारवाई होईल. पवार साहब मुख्यमंत्री को मिले और वही वजह मामले में मंत्री का भेट झाली, काय नेमकी ये इस्तीफा मांगने की आवश्यकता नहीं है और जो भी तपास इन्वेस्टिगेशन चालू है, हमारी ATS पहले कर रही थी, अभी NIA आई है, NIA तपास करेगी, उसमें से जो भी बाहर निकलेगा उसके ऊपर योग्य जो भी आवश्यक है वो कार्रवाई हो जाए. पवार साहब मिले मुख्यमंत्री से, क्या चर्चा हुई, क्या वहाँ पर क्या बातचीत हुई? क्योंकि ये अलग अलग प्रश्न सवाल अलग अलग राज्यों के विषय है, उसके बारे में पवार साहब बीच में मुख्यमंत्री जी को मिलते हैं, उनसे बातचीत करते हैं. कोई विशेष इसमें बात करने की आवश्यकता नहीं. असा कोणताही प्रश्न नाही आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशी बदल करण्याची आवश्यकता आमच्या समोर आलेली नाही. तुमचं सुद्धा नाव चर्चेत आहे गृहमंत्री. नावं तर अनेकांची येऊ शकतात, त्यामुळं नाव आलं म्हणजे काही होईल असं नाही आणि असे नावं चालवण्याची आवश्यकताही नाही आहे. आमचे गृहमंत्री अनिल देशमुखच राहणार. पाटील साहेब, आज CM आणि शरद पवारांची नेमकी भेट कशासाठी झाली? मग नेमकं कारण काय होतं? अशा वावड्या उठवण्याची ही पद्धत आहे की तुम्हाला हिरवा कंदील, यांना हिरवा कंदील. मला वाटतं की व्यवस्थितपणानं काम चालू आहे आणि त्या बाबतीत बदल करण्याची आम्हाला आज आवश्यकता वाटत नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल काय सांगाल तुम्ही? मराठीत वेगवेगळ्या प्रश्नांना पवारसाहेब भेटत असतात. वेगवेगळे राज्याच्या समोरचे काही प्रश्न जे महत्त्वाचे असतात पवारसाहेब येऊन त्यांच्याशी कधीकधी चर्चा करतात. तशीच चर्चा रुटीनची चर्चा होती. 4-6 दिवसाच्या आधीच ही भेट ठरलेली होती, ती आज झाली. आजच्या बैठकीमध्ये वाझे प्रकरणावरून चर्चा होणार आहे का? कारण ज्या प्रकारे सरकार डॅमेज होताना पाहायला मिळत आहे. आज ही पवारसाहेबांनी मंत्री, राज्याचे राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत त्यांना देखील 3-4 महिन्यातून पवारसाहेब भेटत असतात. त्याप्रमाणे आजची ही बैठक बोलवण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या विभागाचं काम आणि पक्षाचं काम आणि मंत्र्यांच्यावर ज्या जबाबदारी टाकल्यात त्या विशेषतः त्यांच्या खात्याची जबाबदारी त्यांनी कशी पार पडली आहे याच्यावर चर्चा होती. गृह विभागाचे पण समावेश असेल. हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असं वाटतंय का? कारण का मनसुख हिरेंचा मृत्यू होतो एक बड्या उद्योगपतीच्या बाहेर. अजिबात अशी परिस्थिती नाही आहे. ATSकडे हा तपास देण्यात आलेला होता. ATSने काही प्रगती केलेली होती. दरम्यान हा तपास हा NIAकडे केंद्र सरकारने दिलेला आहे. ATSकडे राहिला असता तरी जे फॅक्ट्स पुढे येणार आहेत ते आलेच असते. त्यात कोणताही प्रॉब्लेम नव्हता. तपास योग्य रीतीने चालू होता. आता ATSच्या ऐवजी NIA करते. आम्ही कोणत्याही इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने तपास केल्यावर जर काही सत्य बाहेर आलं तर ते सत्य न दडवता त्यावर योग्य ती कारवाई करणार आहोत. त्यात कोणताही आमच्या मनात कोणाला पाठीमागे घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही. काँग्रेसची इच्छा आहे का रिशफलची? अशी स्वतः नाना पटोलेंनी आता CMची भेट घेतली आणि त्यांनी एक तशा स्वरूपाचे संकेत सुद्धा दिलेले. असे रिशफल करण्याच्या संबंधातल्या चर्चा
कोणत्याही आमच्यासमोर आलेल्या नाही आणि कोणी कोणाला संकेत दिला तरी हा राष्ट्रवादी पक्षाच्या संबंधातला निर्णय आहे, तो मुख्यमंत्री आणि पवारसाहेब यांच्यावर अवलंबून आहे आणि अशी कोणतीही चर्चा या क्षणापर्यंत झालेली नाही. काही गंभीर आरोप केलेले आहेत. नितेश राणेंनी काही गंभीर आरोप केलेले आहेत. तर गृहमंत्री अनिल देशमुखच राहणार असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. खातेपालट होण्याची शक्यता नाही असं देखील जयंत पाटील म्हणाले. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही असं देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. वाजे प्रकरणी गृहमंत्र्यांनी कोणतीही चूक केलेली नाही, सरकार कुणाला पाठीशी घालत नाही असं देखील जयंत पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे. मंत्र्यांचं खातेबदल होणार नाही असा दावा यावेळी जयंत पाटलांनी केलेला आहे. तर देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख चांगलं काम करतायत असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय. एकीकडे सकाळपासूनच आपण पाहतोय की राष्ट्रवादी नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. दुसरीकडे वर्षावर बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे. यातच जयंत पाटलांनी आता माध्यमांशी चर्चा केलेली आहे. एकीकडे राज्य सरकारमध्ये मोठ्या उलथापालथीची शक्यता वर्तवली जाते, त्यातच आता गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं जयंत पाटलांनी यावेळी म्हटलेलं आहे. राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट जी आहे ती होणार अशी चर्चा एकीकडे रंगली असताना जयंत पाटलांनी त्याला एकूणच पूर्णविराम लागल्याचं पाहायला मिळतं. कारण त्यांनी म्हटलेलं आहे की गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही, ते चांगलं काम करतायत असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुखांना हटवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. सकाळपासून गृहमंत्रीपद मोठ्या नेत्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते. गृहमंत्रीपदासाठी दोन मोठ्या नेत्यांची नावं देखील चर्चेत आहेत, ती म्हणजे अजित पवार आणि जयंत पाटील. तर जयंत पाटील यांनी आत्ताच माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही, कोणतेही वावडं उठवायची गरज नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि कोणतेही खातेपालट होणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आता जे सांगताय त्याच्यातल्या एकही गोष्टीची कल्पना मला नाही. मला आता मी CM साहेबांकडे माझं नगर विकास विभागाच्या संदर्भात काही कामं आहेत त्यामुळे त्यांच्याशी आता बोलल्यानंतर मी सगळं सांगू शकतो तुम्हाला. नाही, पण आज दिवसभरातला घटनाक्रम बघितला. सकाळी पवार साहेबांनी भेट घेतली, त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. पवार साहेब महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत, ते नेहमी मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर चर्चा करत असतात, त्याप्रमाणे त्यांची भेट असेल. नाही, पण आज NCPच्या आमदारांसोबत मंत्र्यांबरोबरही पवारसाहेब बैठक घेत आहेत, चर्चा होते दुपारी 4 वाजता. त्याआधी बाबतीतली सर्व माहिती पवार साहेब आपल्याला देतील किंवा NCPचे जे प्रवक्ते ते देऊ शकतील. नाही, पण वाजेंना जी अटक झाली आहे काय म्हणजे अटक झाली त्याचा NIA तपास करते, ATS तपास करते, जे काय तपासाअंती जे काही येईल ते बाहेर, त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणं उचित होतं. साहेब, मंत्रिमंडळ फेररचना संदर्भात काही माहिती मी पहिलं जाऊ, मला भेटू. तुमची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली, देखो, वाजे को केंद्रीय तपास यंत्रणा ने पकड़ा हुआ है और हमारी सबसे पहले भूमिका भी यही थी कि वाजे कोई हमारा सब्जेक्ट नहीं, जो गलती करेगा उसको भुगतना पड़ेगा, लेकिन है कि नहीं है आरोप जिस तरह से अपोजिशन लगाती है और पुलिस की मानसिकता को कमजोर करने का काम, मुंबई का ATS पुलिस, मुंबई की पुलिस को पूरे दुनिया में उसकी एक अलग पहचान है और उस पुलिस का मानसिकता को कमजोर करने का काम बीजेपी की ओर से जो शुरू है, उसके लिए सरकार ने हम जांच के बाद उसके ऊपर कार्रवाई करेंगे ऐसी भूमिका रखी थी. हम किसी अधिकारी को, अगर गलत काम करने वाले अधिकारी को कोई हम लोग सपोर्ट करेंगे नहीं, ये भूमिका सरकार की थी. नियमित रूप से हर महीने में होती है. सरकार के कामकाज का पूरी तरह से आढ़ावा लिया जाता है, मंत्रियों के कामकाज का, राजनीतिक परिस्थिति पे चर्चा होती है, संगठन को लेकर चर्चा होती है. उसी श्रृंखला में 4 दिन पहले ये बैठक नियोजित की गई और सभी मंत्री महोदय की बैठक पवार साहब के साथ है. जो भी बैठक में चर्चा होगी, निर्णय होंगे, आप लोगों को बताया जाएगा. सुशांत सिंग राजपूत प्रकरण असेल, एका मागोमाग एक सरकारवर आरोप होतात, गृहमंत्री बदलणार आहेत अशी शक्यता आहे. मला असं वाटतं की कुठल्याही पक्षाचे अध्यक्ष हे सर्वम सर्व असतात. आमच्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब हेच सर्वम सर्व आहेत
आणि त्यामुळं त्यांचा कोणताही निर्णय असेल कुणाच्याही बद्दलचा असेल तर तोच अंतिम असतो. मला वाटत नाही यात जे काही पवार साहेब ठरवतात ती अंतिम गोष्ट. बैठकीमध्ये मला स्वतःला याबाबतचं कुठलंही सांगण्याचा अधिकार नाही. तो पवार साहेबांचाच आहे. तो पवार साहेबांनीच ठरवतो. महापालिकेमध्ये बैठक झालेली आहे. त्याच्यानंतर नाना पटोले देखील भेटलेले आहेत. सरकारच्या हालचाली अचानकपणे वाढलेल्या आहेत. काय कारण आहेत? सरकार बॅकफूटवर आहे का? मला वाटतं कुठलंही बॅकफूटवर असण्याचं कारण नाही. सरकार पूर्ण मेजॉरिटीमध्ये आहे. सरकारमध्ये संपूर्ण समन्वय आहे. तर या संदर्भात अधिक ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे. रुपाली, आपण पाहतोय की सकाळपासूनच ज्या त्या वावड्या उठवल्या जात आहेत, माध्यमांमध्ये देखील चर्चा सुरू झालेली आहे. एकूणच जयंत पाटील यांनी आता स्पष्टीकरण दिलेले आहे, खांदेपालट होण्याची शक्यता नाही, असं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी माध्यमांशी बोलताना यावेळी दिलंय. काय ताजे अपडेट तुमच्याकडे? रुबीना, तसं आपल्याला माहिती आहे की 4 वाजता राष्ट्रवादीच्या सगळ्या मंत्र्यांची बैठक आहे. शरद पवार स्वतः इथे आलेले आहेत आणि राष्ट्रवादीचे सगळे जे मंत्री ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नवाब मलिक यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी असं म्हटलं की दर महिन्याला जशा पद्धतीने एक आढावा बैठक असते सगळ्या मंत्र्यांची, तशाच पद्धतीची ही बैठक आहे. जयंत पाटील यांनी देखील तशाच पद्धतीने म्हटलं. त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की यामध्ये कोणतंही तथ्य नाही आहे किंवा अशा प्रकारच्या बातम्यांवरती विश्वास पण ठेवू नका. पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर गृहमंत्री अनिल देशमुख देखील या बैठकीला खरं तर उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील माध्यमांनी खरं तर अनेक प्रश्न विचारले, मात्र कोणत्याही प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी एका प्रकारचं मौन बाळगलेलं होतं. त्याच्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये काहीतरी बिघडल्याचं जे आहे ते चित्र खरं तर स्पष्ट होत आहे. नेमकं आताच्या या बैठकीमध्ये काय होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यापेक्षा आपण जर बघितलं तर एकूणच अधिवेशनाचा काळ असेल आणि आताचा काळ असेल, एकूणच सचिन वाझे यांचं संपूर्ण जे प्रकरण आहे ते सध्या तापलेलं आहे आणि त्याच्यावरूनच नेमकं खांदेपालट होणार का महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि या संदर्भात शरद पवार देखील काही महत्त्वाचा निर्णय घेणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता ही बैठक देखील जे ते सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे नेमकं सगळं चित्र काय असेल ते थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.